मुंबईच्या सीएसएमटी बस स्टॉप जवळ संशयित बॅग आढळल्याने खळबळ उडाली आहे। घटनेची माहिती मिळताच तातडीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे। यावेळी हा संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला होता। पंढरपुरात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाने एबी फॉर्मचे वाटप सुरू केले आहे। यावेळी उबाठाचे माहिती संपर्क प्रमुख अनिल कोकिळ यांनी उद्धव ठाकरे यांना त्रास देणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्याबरोबर स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राज्यात कोठेही युती करायची नाही असा निर्णय झाला असल्याची माहिती दिली आहे। नाशिकच्या सिन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांचे सख्खे काका हेमंत वाजे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। बुलढाणा जिल्ह्यात शेताला रस्ता मिळत नाही म्हणून आत्मदहनाचा इशारा देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला नायब तहसीलदार निखिल पाटील यांनी आत्महत्या करण्याचा सल्ला दिलाय। त्यामुळे संपूर्ण राज्यात संताप व्यक्त होतोय। नगरपालिका निवडणुकीच्या काळात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का काँग्रेसने दिलाय। धाराशिवमधील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशोक जगदाळे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। रायगड जिल्ह्यातील पहिली भाजप राष्ट्रवादी काँग्रेस युती महानगर परिषद निवडणुकीसाठी जाहीर झाली असून महायुतीत फूट पडल्याचे संकेत मिळतायत। संयुक्त पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी या संदर्भात घोषणा केली आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आलेल्या जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे। जरांगे पाटील यांच्या घातपाताचा कट रचल्याच्या प्रकरणातील आरोपींची पोलीस कोठडीतून न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे। 1 लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ई बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी राज्य परिवहन प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे। दुर्घटनाग्रस्त नागरिकांप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी पुणे शहर भारतीय जनता पक्षाने बिहार निवडणुकीतील विजयाचा कोणताही सार्वजनिक जल्लोष किंवा उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतलाय। मूळचे नागपूरचे राष्ट्रीय तपास संस्थेचे अतिरिक्त महासंचालक विजय साखरे यांच्याकडे दिल्ली स्फोटाच्या तपासाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली 10 सदस्यांचं पथक नेमण्यात आलंय। एम्समध्ये नोकरी देण्याचे खोटे आश्वासन देऊन एका वृद्ध जोडप्याने कुटुंबातील इतर सदस्यांच्या मदतीने अनेकांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आलाय। नागपूरच्या अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पिंपरी येथे मैत्रिणीला भेटण्यासाठी आलेल्या एका तरुणावर अल्पवयीन मुलाने आणि त्याच्या वडिलांनी मिळून धारदार शस्त्राने हल्ला केलाय। यामध्ये तरुण गंभीर जखमी झालाय। नागपूरच्या एम्समधून पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने तिच्या राहत्या फ्लॅटमध्ये आत्महत्या केली। संबंधित मुलगी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे उपमहानिरीक्षक कृष्णकांत पांडे यांची मुलगी आहे। तिच्या आत्महत्येमुळे एम्समध्ये खळबळ उडाली असून कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय। पिंपरी चिंचवडमध्ये एका व्यावसायिकाची मित्रांनीच गोळ्या झाडून हत्या केली। या घटनेचा व्हिडिओही समोर आलाय। हत्या करून आरोपी फरार झाले। या प्रकरणात पोलिसांनी एकाला अटक केली आहे। स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्या करणाऱ्या गुड्डू रज्जाकची फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द करून हत्येच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे। बिहार विधानसभा निवडणूक 2025 मध्ये एनडीएला ऐतिहासिक विजय मिळताना दिसतोय। 243 पैकी 200हून अधिक जागांवर एनडीए आघाडीवर आहे। या विजयाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या जनतेचे आणि एनडीएतील सहकारी पक्षांचे तसेच कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत। श्री गुरु नानक देवजी यांच्या प्रकाश पर्वाच्या निमित्ताने पाकिस्तानमधील गुरुद्वाराच्या दर्शनासाठी गेलेल्या भारतीय शीख भाविकांच्या जथ्यातील एक महिला बेपत्ता झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे। उत्तर प्रदेशमध्ये श्रावस्ती जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृतदेह घरात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे। संपूर्ण घटनेचा पोलीस तपास करतायत। छत्तीसगडमधील जशपूर जिल्ह्यातील एका तरुणाने 13 वर्षीय मुलीशी अक्षरशः व्हर्च्युअल लग्न केले। तिला ब्लॅकमेल केले आणि व्हिडिओ कॉलद्वारे तिच्यावर बलात्कार घडवून आणल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। आरोपीला अटक करण्यात आली आहे। जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा येथील दहशतवादी आणि दिल्ली दहशतवादी स्फोट प्रकरणातील प्रमुख संशयित डॉक्टर उमर उन नबी याचं निवासस्थान सुरक्षा यंत्रणांनी आयईडी स्फोटाने उद्ध्वस्त केलंय। अमेरिकेत पुन्हा एकदा H1B पॉलिसीमध्ये बदल केलाय। त्यानुसार परदेशातील तज्ञांना बोलवा, अमेरिकेतील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्या आणि त्यांना पुन्हा मायदेशी पाठवा हे धोरण असणार आहे। अमेरिकेतील उद्योगांना आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचं पाऊल मांडण्यात येत आहे। अमेरिकेत एक दुःखद घटना घडली आहे। आपत्कालीन मदतीसाठी जाणारे प्लेन पूलमध्ये क्रॅश झाले आहेत, ज्यात 2 जणांचा मृत्यू झालाय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू गुरुवारी अंगोला आणि बोत्सवाना या देशांचा 6 दिवसीय राजकीय दौरा संपवून दिल्लीसाठी रवाना झाल्या। या देशाने गिफ्ट म्हणून प्रोजेक्ट चिताच्या पुढच्या टप्प्यासाठी प्रतिकात्मक 8 चित्ते भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सोपवले आहेत। पुणे जिल्ह्यातील 25 गुणवंत विद्यार्थी अमेरिकेतील नासा येथे अभ्यास दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत।
हा दौरा पुणे मॉडेल स्कूल प्रकल्पाचा भाग आहे। हा चमू 15 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबईतून प्रस्थान करेल। 17,000हून अधिक अर्जांमधून या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे। स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडने 124 व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती काढली आहे। देशभरातील विविध युनिट्समध्ये या जागा भरल्या जातील। अभियांत्रिकी शाखांमधील पदवीधरांना अर्ज करता येईल। राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार इयत्ता 1ली ते 12वी साठी मराठी, इंग्रजी या 2 भाषा अनिवार्य असाव्यात, तर तिसरी भाषा 6वी पासून लागू करण्याचा विचार आहे। हिंदी ऐवजी सीमावर्ती भागांतील भाषांचाही विचार व्हावा अशी सूचना आहे। फेसबुकने मोठा निर्णय घेतलाय। हा निर्णय म्हणजे फेसबुकचे लाईक आणि कमेंट बटन काढून टाकलं जाणार आहे। खरं तर 10 फेब्रुवारी 2026 पासून हा नियम लागू होईल। राज्य सरकारनं महाराष्ट्रात 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करणं आणि महाराष्ट्राला भारताचे प्रमुख रत्न आभूषण निर्यात केंद्र बनवणं अशी महत्वाकांक्षी योजना धोरणात आखली आहे। धोरणाच्या अंमलबजावणीसाठी 13,835 कोटी रुपयांचा निधीही मान्य करण्यात आलाय। बॉलिवूड अभिनेत्री कॅटरीना कैफ आणि विकी कौशल हे पालक झाले आहेत। 7 नोव्हेंबर रोजी अभिनेत्रीनं मुलाला जन्म दिल्यानंतर ती चर्चेत आली। आता मुलाच्या जन्मानंतर तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय। आयसीसीनं पाकिस्तान विरुद्ध संघाविरुद्ध कडक कारवाई केली आहे। आयसीसीनं स्लो ओव्हर रेटसाठी 20% दंड ठोठावल्याचं वृत्त आहे। पाकिस्तानचा कर्णधार शाहीन आफ्रिदीनं दंड स्वीकारलाय, त्यामुळे औपचारिक सुनावणीची आवश्यकता राहणार नाही। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।